मित्रांनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहतोय की जी राणी आहे ती आता मशीन नीट करायला लागलेली असते. इंद्रा तिला नको नको म्हणतो, तरीही राणी बोलते, काय सर, मला सगळं जमतं हे आणि मला सवय आहे याची. ते विक्रांत व गजाने त्या मशीनमध्ये राणीचा चालू झाल्या झाल्याच हात जाईल असा त्यांनी काहीतरी घोटाळा करून ठेवलेला असतो. तेवढ्यातच राणीच्या मित्राला माहिती असतं विक्रांत व गजाचा प्लॅन. राणीला तो तिथे येऊन मोठ्याने ओरडू लागतो, राणी बाजूला हो, व त्याचा हात त्या मशीनवरती पडतो तेव्हा त्यालाच इजा होते. तर आता इकडे घरी मालती खूपच चिडलेली असते. बोलत असते, ती गावठी पोरगी चाळीत राहणारी मला माहिती आहे काय पिये बनून राहील. माझ्या इंद्राला तिची काळजी येते ना, आणि आबांना तर तिचा खूपच पुळका येतो. आता दाखवतेच यांना. आता इकडे राणीला विचारत असते की याने मला का ढकलून दिलं आहे. तर तो मोठमोठ्याने ओरडू लागतो, म्हणतो माझा हात आई ग, कसं काय काय करू आता मी. तर राणी त्याच्याकडे पाहते व त्याचा हात काढण्याचा प्रयत्न करू लागते. इतर कामगारही त्याचा हात काढण्याचा प्रयत्न करू लागतात, पण तो हात काही निघत नाही. तेवढ्यात राणी इंद्रा सरांना म्हणते की कोणीतरी जाऊन ते मशीन बंद करा, त्याचं बटन ऑफ करा, मग ती याचा हात निघेल. असं म्हणतात इंद्रा लगेचच मशीनचं बटन ऑफ करायला जातो. तर आता इकडे विक्रांत गजाकडे लक्ष देऊन होता व त्याला डोळ्यांनी खुणवतो की इकडे चल, माझ्याबरोबर तुझ्यासोबत बोलायचं आहे मला, असं डोळ्याने इशारा करत होता. तर आता इकडे राणीने त्या कामगाराचा हात बाहेर काढलेला असतो व त्या हाताला फडकं वगैरे बांधत असते. तर आता सर्वजण त्याला गाडीमध्ये बसवण्यासाठी नेतात. इंद्रा हे सर्व पाहून तर खूपच थक्क होऊन जातो व खाली बसतो. तर त्याच्या डोक्यात विचार चालू असतात, चिकूचा ॲक्सिडेंट झाला, आता राणीच्या जीवालाही धोका होता, असं त्याच्या विचारात असतं. तर तो आता उभा राहून कामगारांकडे येतो. बाकीचे जे काही कामगार आहेत ते ओरडत असतात व कुजबूज करत असतात. तेवढ्यातच इंद्रा त्यांना म्हणतो की तुम्ही शांत व्हा, काळजी करू नका, रतनला काहीही होणार नाही. तर आता इकडे जी राणी आहे ती रतनला गाडीमध्ये बसवत असते. तर हौस त्याचा हात कसा धरायचा कसा नाही हे सांगत असते. तर आता त्याला हॉस्पिटलमध्ये नेतात. तेवढ्यातच डॉक्टर म्हणतात, राणी ओरडत असते की डॉक्टर याला पटकन ॲडमिट करा, पटकन याला पट्टी वगैरे बांधा, खूपच रक्त चाललेलं आहे. डॉक्टर म्हणतात, अरे पण काय झालं आहे नेमकं हे तर आम्हाला सांगा. राणी म्हणते, कामगार आहे तो एक, त्याचा काम करता करता मशीनमध्ये हात गेला. डॉक्टर म्हणतात, हो का, असं आहे तर आम्ही लगेचच त्याला ॲडमिट करतो. व डॉक्टर त्याच्यावरती उपचार करायला सुरुवात करतात. इकडे विक्रांत व गजा बोलत असतात की आपला प्लॅन तर काय सक्सेस होतच नाही आहे. ही राणी काय अमर राहायचं लायसन बिसन घेऊन आलेली आहे की काय, ही कायमच अमर राहत आहे. तर आता विक्रांत व गजा दुसरा प्लॅन करतात, तो म्हणजे कामगारांना इंद्राविषयी भडकवून द्यायचं व इंद्रा व कामगार यांच्यामध्ये भांडण लावायचं. विक्रांत व गजा बोलत असतात तेवढ्यातच इंद्रा तिथे पोहोचतो व विक्रांतला असं वाटतं की आता या इंद्राने आमचं सगळं ऐकलं. पण तिथे नेमकंच इंद्रा पोहोचलेला असतो, त्याने काहीही ऐकलेलं नसतं. विक्रांत बोलतो, अरे इंद्रा, तू इथे, तुला काही पाहिजे आहे का. इंद्रा बोलतो, नाही, चल आता माझ्यासोबत आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. गाडी चालवत असताना विक्रांतच्या मनात एवढंच असतं की इंद्राने काही ऐकलं तर नसेल ना. दोघेजण हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. राणी इंद्राला बोलू लागते, अहो सर, हे कसं काय झालं. गोट्या म्हणतो, आता याला कधी बाहेर काढतील डॉक्टर. इंद्रा म्हणतो की काढतील, तू काळजी करू नको. आता लगेचच राणी बोलू लागते,
सर कसं काय झालं हे? काय झालं पहा ना. तर विक्रांत आता बाजूला येतो व उर्मिलाला कॉल करतो आणि बोलू लागतो. तेवढ्यातच उतावली उर्मिला विक्रांतलाच विचारू लागते, राणीचा हात गेला की पाय गेला हे आधी सांगा मला. विक्रांत नाराजाने म्हणतो की राणीचं हात नाही गेला, पाय नाही गेला, ती तशीच आहे. दुसऱ्याच कामगाराचा हात गेला. तर आता उर्मिला खूप चिडचिड करते. विक्रांत म्हणतो आपला प्लॅन काही सक्सेस झाला नाही. विक्रांत उर्मिलाला कॉलवर म्हणतो की आता त्या राणीविषयी घरच्या सगळ्यांना भडकावून दे. तर आता तिला काय समजतंय असं ऑफिसमध्ये पाठवलं तिला, असं सर्वांना सांगून भडकावून दे. तर उर्मिला बोलते ओके ठीक आहे. आता विक्रांतीकडे इंद्रा व राणीकडे येतो. इंद्रा बोलतो की अजून डॉक्टर किती वेळ आहे, किती वेळाने त्याला बाहेर काढणार आहात तुम्ही. डॉक्टर म्हणतात की थोड्या वेळ लागेल. आता राणी इंद्राला म्हणते इंद्रा सर तुम्ही केवळ थांबणार आहात इथे, जा आता तुम्ही फॅक्टरीमध्ये लक्ष द्या, मी आहे इथे. राणी इंद्राला फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी सांगते. तेवढ्यातच विक्रांत म्हणतो की इंद्राला थांबू द्या, मी जातो फॅक्टरीमध्ये, नाहीतर मी इथे थांबतो, तुम्ही दोघेजण जा. पण राणी बोलते नाही मी इथेच थांबते, तुम्ही जा. इंद्रा व विक्रांत आता तिथून निघून जातात. विक्रांताच्या मनात एवढंच असतं की आता डबल एकदा आपला प्लॅन फेल होणार. आता गोट्या राणीला विचारत असतो व ते दोघं जण आता रतनला भेटायला जातात. रतनला शुद्ध येते व रतन बोलू लागतो, अगं राणी मी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला आणायची काय गरज होती? माझ्याकडे एवढे पैसे आहेत का द्यायला डॉक्टरांना? राणी बोलते तू काळजी करू नको पैशाची, मी आहे ना, मी करेन सगळं व्यवस्थित. इकडे उर्मिला हॉलमध्ये आरडत ओरडत येते, पहा ना पहा पहा, राणीने आज फॅक्टरीमध्ये काय कमाल केली आहे सांगू का? मालती बोलते काय केलं आहे त्या गावरान राणीने आता? तर उर्मिला म्हणते त्या राणीने फॅक्टरीमध्ये तिचा हात जाणार होता, तेवढ्यातच एका कामगाराने तिला खाली ढकललं व त्या कामगाराचाच हात मशीनमध्ये गेला. मालती बोलते मी म्हटलंच होतं, अपशकुनी मुलगी कुठली, पहिल्याच दिवशी असं. खरंच ती खूपच अपशकुनी आहे, मालती असं म्हणत असते. तर पाहूयात आता विक्रांतने जो काही प्लॅन रचलेला आहे त्यामधून राणी कशी वाचेल हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.